नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राम गायकवाड आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की राज्यात जानेवारी ते मे 2024मधील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी सरकारने 596 कोटी रुपयांचा वाटपास मंजुरी दिलेली आहे. तर ही मंजुरी नेमकी कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे याबद्दल आपण व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करूया. तर सर्वात आधी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर राज्यात जानेवारी ते मे 2024मधील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी 596 कोटी रुपये वाटपास मंजुरी दिलेली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिलेली आहे. राज्यात जानेवारी ते मे 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना 596 कोटी 21 लाख रुपये नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे. तसेच अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. तसेच सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे. अवेळी पाऊस, गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत देण्यात येते. त्या अंतर्गत या निधी वाटपास शासनाने मंजुरी दिली आहे. मंत्री अनिल पाटील म्हणाले की जानेवारी ते मे 2024 या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्ताकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत. अशा विभागातील अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांसाठी जानेवारी ते मे 2024 या कालावधीत शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता 10,821 लाख रुपये, पुणे विभागातील सोलापूर व पुणे जिल्ह्यातील नुकसानीसाठी 583.99 लाख रुपये, अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यातील नुकसानीसाठी 38,212.41 लाख रुपये, नागपूर विभागातील चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर या जिल्ह्यातील शेती पिकांच्या नुकसानीसाठी 10,004.35 लाख रुपये असे एकूण रुपये 596.95 कोटी म्हणजेच 596 कोटी 21,95,000 फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. DBTद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी लवकरात लवकर वितरित करण्यात येणार आहे. याबाबत महसूल व वन विभागाचे शासन निर्णय 2 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.